विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांच्या विरोधामध्ये आंदोलन, दबाव आणला कशाला, न्याय हवा दिशाला, फलक झळकावत घोषणाबाजी, तर सरकारला साथ देणाऱ्या अध्यक्ष सभापतींचा धिक्कार असो, महाविकास आघाडीकडून विरोध। नागपूरच्या 2 पोलीस ठाण्यांच्या परिसरातील संचारबंदी हटवली, नंदनवन आणि कपिलनगर परिसरामधली संचारबंदी हटवण्यात आली। हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसे थी। हिंसाचारानंतर नागपुरातील शाळा 3 दिवसांपासून बंद, संचारबंदीमुळे 11 वस्त्यांमधील शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू। औरंगजेबच्या कबरीपर्यंत कोणीही जाऊ नये यासाठी कबरीच्या मागच्या बाजूला पत्रे लावले। आठवडाभरापासून खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त, शहरातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेण्यांवर देखील पर्यटकांची संख्या रोडावली। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा पर्यटनाला फटका। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। विधान परिषदेत नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप। महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांकडे तक्रार। आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि अंबादास दानवेंसह इतर आमदारांनी भेट घेतली। संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। देशमुख हत्येतील एक आरोपी अद्याप फरार। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या। बीड प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेने आतापर्यंत गुंगारा दिला। प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देणं गरजेचं। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया, तर 100 दिवसात सर्वांचं योगदान खूप मोठं। सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी दरम्यान बॅटने मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये पोलीस उद्या खोक्याच्या अटकेची मागणी करू शकतात। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। कालपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। घर पाडणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला विभागीय आयुक्तांची नोटीस। खेडकर कुटुंबाच्या नावावर तब्बल 12 कोटी रुपयांची मालमत्ता। 12 कोटींची मालमत्ता असल्यामुळे नॉन क्रिमिलियर रद्द का करू नये, विभागीय आयुक्तांचा सवाल। राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुढील सुनावणी 7 एप्रिलला। बदनामी खटल्यामध्ये उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी, राहुल गांधींतर्फे त्यांच्या वकिलांकडून कोर्टाला विनंती। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा। स्टॅच्यू ऑफ युनिटी घडवणाऱ्या सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार।